काल विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुण्यात मुलींशी संवाद साधल्यानंतर आज उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेनझीसोबत संवाद साधला। मुख्यमंत्र्यांनी समाजकारण, राजकारण, स्टार्टअप आणि तरुणाईंच्या प्रश्नावर भाष्य केलं। तसंच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला। क्रिकेटपटू तिलक वर्मा देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होता। 20 साल का था जिस समय राम जन्मभूमि आंदोलन में मैं प्रयागराज गया, वहाँ से अयोध्या की तरफ गया और उस समय एक प्रकार से पहली बार गोली चलती कैसी है मैंने देखी। हमारे ऊपर गोली चली, डंडे बरसे और बाद में हमको अरेस्ट किया। तो 20 साल की उम्र में सेंट्रल जेल बदायूं में 18 दिन था। मैं 18 साल का था, 30 लोग थे, कोई 16 साल का, कोई 17 साल का, मैं सबसे बड़ा 18 साल का। और ऐसे 10,000 बच्चे हम सारे के सारे जम्मू गए, उधमपुर गए। उधमपुर में जब हमको रोका तो हम लोग पैदल श्रीनगर की ओर गए। आपको याद होगा कि हमारे मुरली मनोहर जोशी जी और मोदी जी इनके नेतृत्व में वापस जाकर हमने लाल चौक पर पहली बार भारत का तिरंगा लहराया। वैसे तो हिंदी फिल्म में अनिल कपूर एक दिन के भी नायक बन जाते हैं, मुख्यमंत्री बन जाते हैं, लेकिन इतना आसान नहीं है। देखिए, इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा। या गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया। तो ये ताकत भारत के संविधान की ताकत है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या कालच्या पुण्यातील कार्यक्रमावर निशाणा साधला। मुलींशी संवाद साधणाऱ्या राहुल गांधींची संसदेत महिला आरक्षण विधेयकावरून दुटप्पी भूमिका पाहायला मिळते, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। तसंच आदिवासींच्या विकासासाठी सर्वात जास्त कामं आमच्या सरकारनं केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। चित्राताईंनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचले पाहिजे, हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये भोलगेवडे लोक, बोल घेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे। बोल बच्चन रोज करायचे आणि टीव्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं, एवढंच काम त्यांचं आहे। जमिनीशी टच संपलेला आहे, केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे। आदिवासी विद्यार्थ्यांकरता जेवढे निर्णय या महाराष्ट्रात झाले इतर कुठेही झाले नाहीत। विशेषतः आदिवासी स्वयं योजना एकमेव राज्य महाराष्ट्र आहे। विद्यार्थीच असतात, पण काही विद्यार्थी नेते होते, यांचं बॅकग्राऊंड जर तपासलं तर ते कुठल्या पक्षाचं काम करतात हे आपल्या लक्षात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जेनझींसोबत संवाद साधला। याबद्दल जेनझींना काय वाटतंय हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी तुषार कोहळेला। या कार्यक्रमाअंतर्गत ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या माध्यमातून आम्हा यूथ करता हा पूर्ण कार्यक्रम अरेंज करण्यात आलेला होता। आणि इथे जे यूथ आयकॉन आहेत जसं तिलक वर्मा आहेत, दिव्या देशमुख आहेत, यांना सुद्धा आम्हाला प्रत्यक्ष जवळून पाहण्याचा अनुभव मिळाला। जेनझी आहे ते समोर जाऊन आपला फ्युचर चांगला बनू शकते। हे नाही की सगळे ट्रोल करतात जेनझीला की ते काही नाही करू शकत, पण जेनझी सगळं करू शकते। जे आपले मुख्यमंत्री सांगत आहेत की नशापासून दूर राहा किंवा या सर्व गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, तर मला असं वाटतं की जिथून नशा बनत आहे, जिथून फॅक्टरीमध्ये बनत आहे, तिथून जर बंद केलं तर आम्ही आमच्यासारखे यूथ घ्यायला नाही जाऊ शकत। रीलपेक्षा जास्ती रिअलमध्ये काम करायचं आणि स्क्रीन टाईम जे आपलं खूप जास्ती होतं आहे ते फक्त रील्स बघून काही नाही, ते आपण रिअलमध्ये पण ते कामं करायचे। आणि जेनझी जे साठी जे सगळं म्हणत आहे की ते फक्त ऑनलाईन करू शकतात, फक्त हे काय आंदोलन सगळे सुरू करू शकतात, ते तर फक्त तसं नहीं है, ते चेंजेसही घेऊन येऊ शकतात। फडणवीस जी ने आज हमारे स्टार्टअप के बारे में हमें बताया। उन्होंने बताया कि हम वो इंक्यूबेशन सेंटर्स, स्टार्टअप इकोसिस्टम डेवलप कर रहे हैं जो हमारे साथ आज यूथ आइकन्स जुड़े थे
उन्होंने वो इशू उठाया कि फंडिंग की दिक्कत जाती है, तो सीएम सर ने सबको प्रॉमिस किया है कि अभी वो स्टार्टअप इकोसिस्टम को और आगे बढ़ाएंगे। और डिसेंट्रलाइजेशन की एक बहुत महत्वपूर्ण बात की है कि जो सेंटर्स है जहाँ से फंड्स बट रहे हैं उन्हें डिसेंट्रलाइज करके लोकल लेवल पे भी फंड्स इजीली अवेलेबल हो, ये वो मेक श्योर करेंगे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक्सपोस्ट करून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर टीका केली। नेत्यासाठी उत्स्फूर्त गर्दीचा उत्साह असतो, तो काल दिसला, पण जमा केलेली गर्दी कधी वेळ संपते याची वाट पाहते हे आज दिसलं, अशा शब्दात रोहित पवारांनी फडणवीसांच्या कार्यक्रमावर टीका केली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुण्यातील कार्यक्रमावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली। भाजपचा पुण्यातला पेड इव्हेंट होता अशी टीका राऊतांनी केली असून भाजपनं अभिजित दिपके आणि आदित्य ठाकरेंना स्टेजवर बोलवायला हवं होतं असंही ते म्हणाले। तर संजय राऊतांच्या या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। देवाभाऊ कालही जेनझी सोबत होते, उद्याही जेनझी सोबत राहणार असल्याचं बन यांनी म्हटलं। तसंच ठाकरे सेना दिपकेंच्या जीवावर राजकीय पुनर्जीवनाचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार बन यांनी केला। तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। मग आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही, अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा। हा पेड इव्हेंट आहे। मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता। बिहारमध्ये 10,000 रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना। भारतीय जनता पक्ष हा जे पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे। उभाटा गट आणि तुमचं संपूर्ण अस्तित्व संपल्यानंतर तुम्हाला अभिजित दिपकेच्या जीवावर राजकीय पुनर्जीवन करावं लागतंय, म्हणून तुम्ही अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणून संबोधित करतायत। संजय राऊत अभिजित दिपकेचा फोटो भांडूपच्या घरी आणि मातोश्रीच्या घरी लागलाय आणि विष्णूचा अवतार म्हणून रोज अभिजित दिपकेची पूजा तुम्ही करतायत। त्यामुळं आपलं अस्तित्व संपल्यानंतर अभिजित दिपकेच्या आणि या तथाकथित विष्णू अवताराच्या जीवावर तुम्ही आपलं राजकीय दुकान थाटवतायत, त्याची चिंता करा। देवेंद्रजी फडणवीस कालही जेनजींसोबत होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत। भाजप खासदार अजित गोपछडेंनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर त्यांच्या कालच्या पुण्यातील कार्यक्रमावरून टीका केली। राहुल गांधी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असल्याचं गोपछडे म्हणाले। ज्यांची घरं काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत अशी टीकाही गोपछडेंनी केली। गोपछडेंनी संजय राऊतांवरही टीका करताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांनी विपश्यना करावी असा सल्ला दिला। राऊतांनी मानसिक शांती केली तर उरली सुरली शिवसेना तरी वाचेल असा खोचक टोलाही लगावला। राहुल गांधींची अवस्था अशी आहे की राहुल गांधीला एकतर नाचता येणं अंगण वाकडे अशी त्यांची अवस्था झालेली आहे। आणि राहुल गांधींना माझं एक म्हणणं आहे की ज्यांचं घर काचेचं असते त्यांनी दुसऱ्यावर दगड फेकायची काही गरज नाही। त्यांनी आपल्या या छात्रांना सगळ्या एकत्रित करण्यापेक्षा जे प्रलोभनं दाखवून ज्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणल्या जात आहे हे सगळ्या जगाला कळालेलं आहे। आणि स्वतःच्या कर्नाटक राज्यात जिथे काँग्रेसची सत्ता आहे त्या काँग्रेसच्या शिक्षा मंत्र्यांनी जो कारभार केला, जे घोटाळा केला, त्याचा आधी राजीनामा राहुल गांधींनी घ्यावा। बाळासाहेबांच्या विचाराने जाज्वल देशभक्तीने असलेली शिवसेना या संजय राऊतामुळे सगळी शिवसेना संपली। आता उरली सुरली सेना जर वाचवायची असेल तर सकाळची 9 वाजताची पोपटपंची संजय राऊतांनी बंद करावी, कारण सगळी जनता जनार्दन त्यांच्या सकाळच्या पोपटपंचीला कंटाळलेली आहे। संजय राऊतांनी अशा प्रकारची राडा संस्कृती भाजप करीत नाही। भारतीय जनता पार्टीला लोक बोलवायची गरज नाही। त्यामुळे संजय राऊतांनी देखील मानसिक चिंतन करावं, त्यांना विपश्यनेला पाठवावं लागेल। त्यांचे स्वतःचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। राहुल गांधींकडून अपेक्षा आहेत, आमच्या प्रश्नांवर मार्ग काढतील अशी प्रतिक्रिया छात्रकी गुंजमधील सहभागी झालेल्या निशा साबळे या तरुणीनं दिली आहे। सगळ्यांनाच माहित आहे की गेले 10 दिवस झाले आमचं जे आंदोलन चालू आहे, आमचं जे आमरण उपोषण चालू आहे, मग ते आमरण उपोषण म्हणजे जे चाललंय ते आम्ही शांतपणे तर करत नाहीयेत। मग आमचं दुसरं जी आमची बाजू आहे
ती म्हणजे सोशल मीडिया. आणि सोशल मीडियावरती आम्ही जबरदस्त कॅम्पेनिंग करत आहोत. त्यांच्या थ्रू जे आमचे व्हिडिओज गेले, ज्या आमच्या रील्स गेल्या, ज्या आमच्या पोस्ट गेल्या, त्याच्यातून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला त्या स्टेजवरती, त्या मंचावरती बोलण्याची संधी दिली. पुण्यातील हडपसर भागातील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज रॅली काढली होती. राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमात मंचावर उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. 11 नोव्हेंबर 2021च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ लागू करावी आणि संबंधित GR जैसे ते ठेवावा. 2006 साली मंजूर झालेल्या 500 मुलींच्या वसतिगृहासाठी तात्काळ इमारत उपलब्ध करून द्यावी. गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला शासनानं आर्थिक मदत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आमच्या अशा मागण्यात की सरकारने जो 5 ऑगस्ट 2026 रोजी जो GR काढला आहे तो रद्द करण्यात यावा आणि तो GR म्हणजे आमच्या शिक्षणाला अडथळा घालणारा GR आहे. त्याच्यामध्ये वयाच्या अट केली आहे. तसेच त्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये वसतिगृह आहे त्या जिल्ह्यामधले 70% विद्यार्थी वसतिगृहात राहतील आणि बाकीचे 30% विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यामधून येऊ शकतात. तर मग जे मुलं मोठ्या मोठ्या पदव्या घेतात त्यांनी करायचं काय? आमचे जसे कॉलेज SP फॉर्ग्युसन कॉलेज आहे, तिथून आम्हाला यायला 2-2 तास लागतात. आम्हाला इव्हन की 3-3, 4-4 बसेस चेंज करावा लागतात. आम्हाला म्हणजे इथं क्लास करून जायला संध्याकाळला अक्षरशः 8-8, 9-9 आणि आमचं हॉस्टेल अशा ठिकाणी आहे की आमच्या हॉस्टेलच्या लगेच साईडला रेल्वे पटरी आहे. म्हणजे हॉस्टेलला लागूनच रेल्वे पटरी आहे. मुलं बोलायला जातात, डायरेक्ट सॉरी म्हणून बोलले जातात. मुलं त्यांच्या कंप्लेंट तिथं सांगायला गेले की डायरेक्ट सॉरी म्हणून मी काही करू शकत नाही, हे CMच्या हातात आहे असं डायरेक्टली आम्हाला बोललं जाते सर. म्हणजे मंत्री आम्हाला भेटत पण नाही आमच्या मुलांना. लक्ष घालत नाही विद्यार्थ्यांकडे. या संपूर्ण ज्या 25 आमदार आहेत, आदिवासी उईके आणि भाजप सरकार, हे आदिवासी विरोधी सरकार आहे. यांचं आदिवासी मुलांकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही. यांच्यासोबत कोणत्याही पद्धतीचा समझोता या ठिकाणी हे सरकार करत नाही. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना टोला लगावल्यानंतर त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. मनुस्मृतीवाद्यांसोबत जाऊ नका असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यावर राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. कदाचित केंद्रातील काँग्रेस नेत्यांसोबत त्यांचा समन्वय नसावा असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. राज्यातल्या काँग्रेसचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर काय राग आहे समजत नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्यावर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे त्याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल. कारण का राहुलजींचं आणि आमचं. मुंबईत भुलेश्वर राजाच्या आगमन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. 22 फूट उंच मूर्तीला अपघात झाला असून फायर ब्रिगेडच्या प्राथमिक तपासात वेल्डिंग तुटल्यानं दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. मूर्तीला मागच्या बाजूला आधार देण्यासाठी केलेलं वेल्डिंग मजबूत नव्हतं. त्यातल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले. भुलेश्वर राजाच्या आगमन मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मृतांच्या वारसांना मदतीचा हात दिला. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून वैयक्तिक मदत करण्यात आली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली, तर जखमींना प्रत्येकी लाख रुपये देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दुर्घटनेचं कारण काय, कशामुळे ही दुर्घटना घडली याची चौकशी पोलीस करत असल्याचं आशिष शेलार म्हणाले. दरम्यान भुलेश्वर राजाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान काल अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भुलेश्वर मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे तसंच सदस्य ब्रुजेश हेमंत दोशी यांचा मृत्यू झाला. तर वैभव घेनन, पवन चौरासिया, लावण्या गानेर, दिव्या गानेर आणि कुणाल काशीद हे जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल मी जेव्हा पोलिसांशी म्हणजे आयुक्तांशी स्वतः बोललो रात्री, त्यावेळेला तेही माझ्याशी बोलले. आज सकाळी पण मी सहआयुक्तांशी बोललो आहे. जे पाट आपण आणतो आहोत आणि जे पाटाच्या खालचं व्हील आहे, चक्र आहे, ते टायर आहे, लोखंडी आहे, टायरमध्ये हवा आहे, लोखंड बसल्यावर त्याचा दणका, व्हायब्रेशन बसणं, या सगळ्या प्रकारांची जरूर चिंता करायला पाहिजे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना विनंती आहे की पोलिसांच्या सूचनांचं आपण पालन करूया. तसं करतोच आपण, पण अजून काळजी घेऊया. जे आपल्यातनं निघून गेले आहेत त्यांना आदरांजली वाहतो आहे. आणि म्हणून आज मी या विषयावर बोलण्याऐवजी सगळ्यांशी चर्चा करू आणि या विषयावर सर्वसंमती करण्याची भूमिका
ही शासनाची राहील. आमच्या वतीने खरं तर कोणाच्या जीवाचं मोल असूच शकत नाही, ते अमूल्यच असतं. पण परिवाराच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून एक आर्थिक मदत आमच्याकडून या परिवाराला आज आम्ही या ठिकाणी आमचं कर्तव्य आणि सेवाभाव म्हणून करू. आणि जे जखमी आहेत त्यांनाही बरे पडोत हॉस्पिटलला जी मदत करता येईल त्यातही आर्थिक मदत करण्याची भूमिका ही आमची राहील आणि त्या पद्धतीचे निर्णय आम्ही केलेला आहे. मुंबईच्या भुलेश्वर परिसरात भुलेश्वर राजा गणेश मूर्ती आगमन सोहळ्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यांनी प्राण गमावलेल्या गणेश भक्तांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनीही घडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं म्हटलंय. मुंबईत भुलेश्वर राजाच्या आगमन सोहळ्यात झालेली दुर्घटना बिल्डिंग तुटल्यामुळे घडल्याचं सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षदर्शींनी वेगळीच माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करणाऱ्या तरुणानं रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मुंबईत गणेशोत्सवापूर्वी बाप्पाच्या आगमन मिरवणुकांचा उत्साह देखील पाहायला मिळतोय. लालबाग, परळ, गिरगाव आणि उपनगरांमध्ये आगमनावेळी मोठी गर्दी होते. पारंपरिक ढोलताशा, लेझीम आणि गुलालाची उधळण या दरम्यान केली जाते. मुंबईत परळमधील कारखान्यातून आपापल्या मंडपात गणेश मूर्ती न्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईत गणपती आगमनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मात्र बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत अनेक मंडळांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. मुंबईत भुलेश्वर राजाच्या आगमनावेळी दुर्घटना घडली. ही दुर्घटना महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे घडल्याचा आरोप होतोय. नामदोषी मार्ग चिंचपोकळी परिसरातील रस्त्यांवरून अनेक मोठ्या मंडळांच्या मिरवणुका निघतात. मात्र या मार्गावरील परिस्थिती ही वाईट आहे. मंत्री भरत गोगावलेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महाड, पोलादपूर, वाणगावसह रायगड जिल्ह्यातील हजारो महिला या राखी बांधण्यासाठी गोगावलेंच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. यावेळी बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही मंत्री गोगावलेंना राखी बांधून त्यांचं औक्षण केलं. श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील इंदिरानगर परिसरात रामसेनेकडून भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. इंदिरानगर नाक्यापासून ते कौपिनेश्वर मंदिरापर्यंत ही भव्य कावड यात्रा निघाली. या यात्रेत आमदार संजय केळकर, नगरसेवक अमित सरैया, नगरसेवक सुरेश कांबळे यांच्यासह रामसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. बीडच्या परळीत असलेल्या ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. सलग 2 दिवसांच्या सुट्या, श्रावण महिन्याचा पर्वकाळ आणि पुत्रदा एकादशीचा मुहूर्त असा त्रिवेणी योग आल्यानं आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. श्रावणी सोमवाराच्या आदल्या दिवशी वैजनाथ मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होतो. गोंदियात काही दिवसांपूर्वी 45 रुपयाला मिळणारी साखर आता 75 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचले. त्यामुळे चहा, नाश्ता आणि दैनंदिन वापरातील खर्च वाढलाय. सणासुदीचे दिवस जवळ आलेत. गोड पदार्थांसाठी साखरेची गरज अधिक असते. मात्र वाढलेल्या दरामुळे सणाच्या बजेटमध्ये वाढ होणार असल्याची चिंता गृहिणी व्यक्त करत आहेत. साखरेचे गेल्या 2-3 दिवसापासून साखरेचे जे रेट 40 ते 45 रुपये प्रति किलो होते ते आता वाढून 70 ते 75 रुपये प्रति किलोवर झाले आहे. त्यामुळे जे आम जनता आहे त्यांच्या मंथली बजेट बिघडून गेलं आहे. आता जे कस्टमर्स आमचे आहेत ते 5 किलो शक्य देणार होते ते आता 1 किलोवर आले आहेत. नागपूरवरून रायपूरच्या दिशेनं निघालेल्या हेलिकॉप्टरचं भंडाऱ्याच्या नीलज येथल्या तलावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हेलिकॉप्टर भंडारा जिल्ह्यावरून उडत असताना हवामान अचानक बिघडल्यानं या हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँड करावं लागलं. त्रिवेणी कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे. यातून पायलटचं अन्य एक असे 2 जण प्रवास करत होते. हवामान चांगलं झाल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर रायपूरच्या दिशेनं पुढील प्रवास करेल अशी माहिती करडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागलोत यांनी दिली. अहमदाबाद सायन्स सिटीच्या ॲक्वेटिक गॅलरीमध्ये शौर्य आणि वीर नावाचे 2 बेबी पेंग्विन दाखल झाले. या 2 नव्या पाहुण्यांच्या आगमनानं गॅलरीमधील पेंग्विनची एकूण संख्या आता 10 झाली. या चिमुकल्या पेंग्विन्सना पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.